तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। महाराष्ट्रातील अनेक संप्रदायातील भक्त तिची मनोभावे पूजा करतात। भक्ताच्या मदतीला धावून येणारी त्वरिता म्हणजेच तुळजाभवानी ही महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून पूजली जाते। तुळजाभवानीची मूर्ती ही चल असून वर्षातनं 3 वेळा सिंहासनावरून काढून मंचकावर झोपवली जाते। हेच या तुळजापूर शक्तिपीठाचं वेगळेपण आहे। राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख शक्तिपीठ म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी माता ओळखली जाते। 7व्या शतकातील हे पुरातन मंदिर आहे। तुळजाभवानी देवीची मूळ मूर्ती ही अष्टभुजा रूपातील आहे। सामान्य भक्तांना नेहमी देवीच्या या वस्त्रालंकाराने युक्त अशा रूपाचंच दर्शन होतं। विशेष म्हणजे मूर्तीच्या गंडकी शिळेवर काही शिल्पचित्रही आहेत। तत्कालीन पौराणिक संदर्भ यातून उलगडले जातात। तुळजाभवानी ही आदिमाया, आदिशक्ती असं म्हटलं जातं। पण या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे की इतर सर्व ठिकाणच्या भारतात किंवा भारताबाहेर ज्या काही मूर्ती प्रस्थापित झालेल्या आहेत त्या स्थिर मूर्ती आहेत। म्हणजे त्यांची एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की परत त्या काही वर्षांनी काढल्या जातात किंवा अथवा काढल्याही जात नाहीत, अशा पद्धतीच्या मूर्ती असतात। पण तुळजापुरामध्ये जी तुळजाभवानी आहे ती चल प्रतिष्ठापित आहे, यानी की ती काढली जाते परत बसवली जाते, अशा पद्धतीनं ही चल प्रतिष्ठापित मूर्ती फक्त तुळजापूरमध्ये आहे। तुळजाभवानीच्या अष्टभुजा स्वयंभू मूर्तीवर तिची भक्त अनुभूतीची ही प्रतिमा कोरलेली आहे। स्वतः सोबतच भक्तांचीही पूजा करायला लावणारी ही एकमेवा द्वितीय आदिमाया, आदिशक्ती आहे। प्राचीन काळात स्वतःचं साम्राज्य विस्तारण्यासाठी झालेल्या अनेक लहान मोठ्या लढ्यात वीरांना प्रेरणा देणारी ही तुळजाभवानी आता कष्टकरी जनतेचं श्रद्धास्थान आहे। तुळजाभवानी ही फक्त एकटी उभी नसून तिनं तिच्या भक्तांना सुद्धा आपल्या जवळ स्थान दिलेलं आहे। मूर्ती ज्यावेळेस आपण पाहतो तर त्या ठिकाणी उलटी तपश्चर्या करणारी अनुभूती आणि या देवीचं वर्णन करणारे मार्कंडेय ऋषी या दोघांनाही देवीने आपल्या डाव्या आणि उजव्या हाताला स्थान दिलेलं आहे। आणि या सृष्टीच्या उदयाचा आणि अंताचा एकच असा मार्ग सांगितलेला आहे की चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत सृष्टी आहे। आणि या चंद्र सूर्याला सुद्धा या देवीच्या डाव्या उजव्याला स्थान दिलेलं आहे। त्याचं कारण की चंद्र सूर्य असेपर्यंत या देवीची महती आणि ही देवी कार्य करत राहणार आहे। अशा पद्धतीनं भक्तांना आपल्या जागेवर स्थान देणारी ही एकमेव द्वितीय देवी आहे। तुळजाभवानीची मूर्ती ही चल असून वर्षातून 3 वेळा सिंहासनावरून काढून मंचकावर झोपवली जाते। निद्रा संपल्यावर पुन्हा तिची सिंहासनावर विधिवत प्रतिष्ठापना केली जाते। हेच या शक्तिपीठाचं वेगळेपण आहे। पौष महिन्यात देवीची मोहनिद्रा असते, तर अश्विन प्रतिपदेला भोगनिद्रा आणि विजयादशमी सीमोल्लंघनानंतर तर श्रमनिद्रा असते। 3 वेळेला देवी गाभाऱ्यातील चांदीच्या पलंगावर निद्रा घेते। देवीच्या पलंगावर नवीन कापसापासून बनवलेली गादी असते, त्यावर देवीची मूर्ती झोपवून देवीचा निद्रा काळ पूर्ण केला जातो। निद्रा काळात देवीचे अभिषेक बंद असतात। वेगवेगळ्या संप्रदायामध्ये शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, नाथ अशा वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत। पण या वेगवेगळ्या संप्रदायामध्ये शैव संप्रदाय हा निराळा आहे, वैष्णव संप्रदायाची शिकवण निराळी आहे। पण यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की ही सर्व संप्रदायांना पूज्य असलेली देवी आहे आणि यामुळे प्रत्येक संप्रदायानं आपल्या दृष्टिकोनातून हिची पूजा अर्चा मांडलेली आहे। तुळजाभवानी देवीचं आणखीन एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा। या सोहळ्यात स्वतः देवी सहभागी होते। स्वतःचं सिंहासन सोडून तुळजाभवानी आपल्या भक्तांसोबत पालखीत बसून मंदिराला प्रदक्षिणा घालते। हा विजयादशमीचा सोहळा पार पाडण्याची तयारी रात्रीपासूनच सुरू होते। या देवीच्या मूर्तीला 108 साड्या विशिष्ट पद्धतीनं गुंडाळल्या जातात। याला दिंड घालणे म्हणतात। यासाठी अतिशय अनुभवी आणि कुशल पुजारीच हे जोखमीचं काम करतात। विशिष्ट प्रकारे साडीला पिळा घालून मूर्तीभोवती साडी श्रद्धेनं लपेटली जाते। सर्वात शेवटी पांढरी साडी देवीला नेसवली जाते आणि मग ही साडी लपेटलेली मूर्ती विजयादशमीच्या पहाटे गाभाऱ्यातून बाहेर काढली जाते आणि पालखीमध्ये ठेवून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते। यावेळी कुंकवाची उधळण केली जाते। असं एक जलदैवत आहे की जी देवी मूर्ती स्वतः
पूर्ण भाविकांसाठी बाहेर येते, याची सीमा ओलांडून ही मूर्ती बाहेर येते, म्हणून याला सीमोल्लंघन म्हणतात. आज या सणाचं विशेष महत्व आहे. या ठिकाणी या देवीला 108 साड्या नेसवल्या जातात. तसेच जे पांढरे वस्त्र वरून घातलं जातं व त्याच्यावर पांढरी साडीची साखळी देवीला बांधली जाते. यानंतर ही देवी उचलून जे नगरचं पालखी येते त्या पालखीत घेऊन मंदिरला एक प्रदक्षिणा घेतली जाते व इथं जो सीमोल्लंघनाचा पार आहे त्या ठिकाणी देवी थांबते. त्या ठिकाणी गोपी पुजाऱ्याच्या आरत्या देवीला दाखवल्या जातात. तुळजापूरच्या तुळजाभवानीचा उल्लेख अगदी पुराण काळापासून ते आतापर्यंत नेहमीच शक्तिदायी असाच राहिलाय. म्हणूनच आजही आई तुळजाभवानीला कुठूनही स्मरावं आणि आई राजा उदो उदो म्हणत असं म्हणतात एकच जय जयकार करायचा, असं हे मातेचं शक्तिपीठ आहे. महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.